2100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं? त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे. लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. अजितदादा पवार यांची पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की बहिणींना आम्ही जे वचन दिलंय ते वचन पूर्ण करू आणि एप्रिलचा हप्ता आम्ही 2100 रुपयाप्रमाणे नक्की वाटप करू, असं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतःहून बोललंय की आम्ही 2100 रुपयाप्रमाणे पैसे वाटप करणार. सर्व बहिणींना 2100 रुपये येणार का? त्यावर आदित्यताई तटकरे काय म्हणाल्या इथं पाहू शकता तुम्ही की सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. काय म्हणाले आदित्यताई तटकरे? सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. पण क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या 5 बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. एप्रिलच्या हप्त्यासाठी 5 क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे तुमचे 4 नियमांमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला एप्रिलचा हप्ता दिला जाणार आहे. आणि आतापर्यंत 1,38,00,000 बहिणींचे फॉर्म मंजूर झालेले आहे. ज्या बहिणींचे फॉर्म मंजूर झालेले नाही त्यांची यादी सुद्धा आली आहे आणि ज्या बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहे त्यांची यादी सुद्धा आलेली आहे. म्हणजे 2100 रुपयाप्रमाणे जो तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे सर्व यादी आपल्याकडे आलेली आहे. 4 वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहे. या यादीमध्ये आदित्यताई तटकरे यांनी 4 याद्या तयार केलेल्या आहे. त्यामध्ये त्यांची 4 क्रॉस व्हेरिफिकेशन त्यांनी केलेले आहे. 4 क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये पहिल्या यादीमध्ये त्या बहिणींना 2100 रुपये मिळणार ज्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये असेल. दुसऱ्या यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव असेल त्यांना फक्त 1500 रुपये मिळणार. असं स्पष्टपणे 4 याद्या त्यांनी तयार केलेल्या आहेत. इथं पाहू शकता साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की पहिल्या यादीमध्ये असणाऱ्या महिलांना 2100 रुपये मिळणार. बघा, जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. आणि यापुढे येणारा हर एक हप्ता म्हणजे प्रत्येक हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणे दिला जाणार आहे. आता तुमचा जो 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुरू होणार आहे याच महिन्यापासून सुरू होणार आहे आणि या महिन्याचं पैसे वाटप आता सुरू होणार आहे याची यादी तयार झाली आहे. पहिल्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना 2100 रुपयाप्रमाणे आम्ही पैसे वाटप करू, आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे माहिती दिली. आणि दुसऱ्या यादीमध्ये जर नाव असेल, बघा दुसऱ्या यादीमध्ये जर त्या बहिणींचं नाव असेल त्या बहिणींना 1500 रुपये मिळणार. यामध्ये क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे. क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये त्या बहिणींना ज्या बहिणींचं नाव असेल त्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहे. आता कोणकोणते नियम आहे ते नियम जाणून घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही त्या नियमांमध्ये जर बसत असाल तर तुम्ही पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव घेऊन जाऊ शकता. कारण तुमच्यावर हे आहे, जर तुम्ही हे 4 नियमांचं पालन केलं आणि जर तुम्हाला 2100 रुपयाप्रमाणे पैसे हवे असतील तर तुम्हाला पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव घेऊन जाणं खूपच गरजेचं आहे. म्हणून पहिल्या यादीमध्ये नाव कसं घेऊन जायचं, काय घेऊन जायचं, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा. सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे कसं तुम्ही तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये घेऊन जाऊ शकता. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल आत्ताच्या आता व्हिडिओला लाईक करून टाका. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलोय. कारण 2100 प्रमाणे हप्ता जर घ्यायचा असेल एप्रिल महिन्यात तर तुम्हाला हे काम करून घेणं अतिशय गरजेचं आहे. बघा, दुसऱ्या यादीमध्ये नाव असेल तर 1500 रुपये मिळणार आहे. आणि तिसऱ्या यादीमध्ये जर नाव असेल, बघा तिसऱ्या यादीमध्ये जर नाव असेल त्या बहिणींना मिळणार 500 रुपये. बघा आता 500 रुपये ज्या कोणत्या बहिणींना देण्यात येणार आहे, कारण तिसऱ्या यादीमध्ये अशा बहिणींचं नाव टाकण्यात आलं आहे. तुम्हाला आत्ताच माहिती देतो की तुम्ही एकूण दुसरी योजनेचा लाभ घेत असाल. जसं की आता तुम्हाला ज्या बहिणी ज्यांच्या नावावर शेती असेल त्या बहिणी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना PM किसान सन्मान निधीच्या माध्यमातून त्यांना 1000 रुपये दिले जातात आणि त्यांना आता 500 रुपये परत दिले जाणार आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये आणि PM किसान सन्मान निधीचे 1000 रुपये असं तुम्हाला 1500 रुपये. आणि तुमचं नाव सुद्धा तिसऱ्या यादीमध्ये जर असेल तर तुम्हाला सुद्धा 1500 रुपये येणार आहे. फक्त ते या यादीमध्ये नाव असेल तर 500 रुपये येणार आणि PM किसान सन्मान निधीचे 1000 रुपये असं 1500 रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो यादीमध्ये नाव तुम्ही कसं चेंज करू शकता. जर तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला फक्त 500 रुपये मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचं आणि 1000 रुपये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहे. असं तिसऱ्या यादीमध्ये जर नाव असेल तर. आणि चौथ्या यादीमध्ये जर नाव असेल त्या बहिणींची क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये त्यांना आढळून आलंय की अशा बहिणींना अपात्र केले जाणार आहे. बघा
ज्या बहिणींचं नाव चौथ्या यादीमध्ये असेल त्या बहिणींना चौथ्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांना डायरेक्ट कायमस्वरूपी काढण्यात राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। अशा बहिणी जर त्या योजनेमध्ये असतील तर त्यांना अपात्र करण्यासाठी चौथी यादी तयार करण्यात आली आहे। चौथ्या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, कायमस्वरूपी तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात येणार आहे। म्हणून लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता पहा, 21 रुपयाच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। फक्त 2 मिनिटं पूर्ण लक्षपूर्वक ऐका, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहोत। व्हिडिओ व्यवस्थित पहा, कारण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहे। लवकरात लवकर तुम्हाला सांगतो, कारण 10वा हप्त्याची यादी तयार करण्यात आली आहे। या याद्या 4 याद्या तयार झालेल्या आहे। या यादींचे तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या यादीमध्ये कसं नाव येणार आहे। 53 लाख बहिणी अपात्र, कारण चौथ्या यादीमध्ये आतापर्यंत किती बहिणींचं नाव आले आहे? 53 लाख बहिणी। ज्या बहिणींचं चौथ्या यादीमध्ये नाव आलंय त्या बहिणी आहेत 53 लाख बहिणी। काही बहिणींना पात्र असून सुद्धा 500 रुपये मिळणार आहे। बघा, अशा सुद्धा बहिणी आहेत, ते पात्र असून सुद्धा त्यांना 500 रुपये मिळणार आहे। असं कशा या कारणानिमित्त तुम्हाला लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला सुद्धा 500 रुपयाच्या यादीमध्ये टाकलं जाईल, नाही तर अपात्र यादीमध्ये तुम्हाला टाकण्यात येणार आहे। लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे। काय म्हणाले साहेब, आता 10वा हप्ता 21 रुपयाप्रमाणे आता पहिला टप्पा 6 जिल्ह्यांमध्ये असणार आहे। बघा, 10वा हप्ता आता जो वाटप होतोय, आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते वाटप झालेले आहे। तुम्हाला माहिती आहे, आता हप्ता वाटप होतोय 10वा हप्ता। 9 हप्त्याचे तुम्हाला आतापर्यंत 13,500 रुपये तुमच्यापर्यंत आलेले असतील। जुलैपासून तर आता मार्च महिन्यापर्यंत सर्व पैसे एकत्र आलेले आहे। 13,500 रुपये तुम्हाला देण्यात आले आहे। आता हप्ता जो वाटप होतो 21 प्रमाणे एप्रिलचा हप्ता वाटप होणार आहे, आणि त्यामध्ये सुद्धा आता फक्त सुरुवातीला 6 जिल्ह्यांची नावे आली आहे। या 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर वाटप होणार आहे आजपासून। उद्या परवा आणि 3 दिवसांमध्ये सर्व पैसे 3-4 दिवसांमध्ये सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। सर्व जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवतो। सर्वात अगोदर आपण या जिल्ह्यांची यादी पाहू, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की या यादीमध्ये तुम्ही कसं नंबर लावू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते नियम आहे। बघा, हे 4 नियम अतिशय महत्त्वाचे असणार आहे। ते नियम सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण ही चौकशी सुद्धा आता सुरूच राहणार आहे। एप्रिलचा हप्ता 21 प्रमाणे वाटप होणार आहे, त्यासाठी ही चौकशी सुरू राहणार आहे। 4च महत्त्वाचे नियम त्यांनी ठेवलेले आहे। हे 4 नियम सुद्धा तुम्हाला सांगतो, आणि जिल्ह्यांची नावं सर्वात अगोदर आपण पाहूया, नंतर तुम्हाला 4 नियम सांगतो। सर्वात प्रथम तुम्ही जिल्ह्याची नावं पाहू शकता। सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, म्हणजे सुरुवात या जिल्ह्यांपासून झालेली आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। या 6 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। या 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। कुठल्या विभागामध्ये येतात? पहिला विभाग आहे नागपूर विभाग। नागपूर विभागामधून पहिला जिल्हा येतो, इथं पाहू शकता। नागपूरला पैसे वाटप होणारे, वर्धामध्ये येणारे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली। सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये याची यादी आली आहे। 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम 10वा हप्ता वाटप होणार आहे, आणि या जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता। आता पहिला विभाग आहे नागपूर विभाग। आता दुसरा विभागाची यादी आली आहे। दुसरा विभाग आहे नाशिक विभाग। बघा, नाशिक विभागामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। नाशिक विभागामध्ये पहिला जिल्हा असणार आहे नाशिक, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर अहमदनगर। बघा, या 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे। दुसऱ्या विभागामध्ये असं 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही या जिल्ह्यातून राहतो आणि आम्हाला पैसे आलेले आहेत। आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, पण उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग। संभाजीनगर विभागमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की 8 जिल्ह्यांमध्ये टोटल पैसे वाटप होणार आहे संभाजीनगर विभागमध्ये। त्यामध्ये पहिला विभाग आहे संभाजीनगर, पहिला जिल्हा, त्यानंतर जालना, त्यानंतर परभणी, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद। बघा, या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तिसरा नंबर म्हणजे तिसरा विभाग हा असणार आहे, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता चौथा जो विभाग असणार आहे तो चौथा विभाग इथं पाहू शकता तुम्ही। चौथ्या विभागामध्ये 6 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, तो म्हणजे कोकणमध्ये। कोकणमध्ये बघा एकूण 6 जिल्हे येतात। 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। ठाणे आहे, त्यानंतर मुंबई,
उपनगर, मुंबई शहरमध्ये, त्यानंतर रायगडमध्ये, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, असं या 6 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। तर या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण या जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 10वा हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे तर या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण पाहूया की महत्त्वाचे जे 4 नियम आहेत ते 4 नियम कोणते आहे, त्याचं पालन तुम्हाला करणे अतिशय गरजेचं आहे। तर सर्वात अगोदर आपण हे 4 नियम पाहूया। आता पहिला जो नियम आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ते म्हणजे अशा प्रकारे तुमच्या घरी चौकशी होणार आहे, म्हणजे हे 4 नियमांचं पालन करणे गरजेचं आहे आणि हे 4 नियमांचं पालन करून तुमच्या घरी चौकशी होणार आहे। बघा कसं होणार आहे, तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का? पहिली चौकशी काय होणार आहे की तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का? बघा असं चौकशी होणार आहे, हा पहिला नियम असणार आहे। जर असेल, बघा इथं काय म्हटलं आहे, जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाईल। बघा पहिली जी चौकशी होणार आहे आणि पहिला जो नियम असणार आहे तो तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे जर 4 चाकी वाहन असेल, हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे। बाकी सर्व नियम काढून टाकले पण हा नियम ठेवण्यात आलेला आहे। हा नियमाचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये असो किंवा तुमच्या नावावर असो 4 चाकी वाहन जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द केला जाणार आहे। ही चौकशी सुरूच राहणार आहे, ही चौकशी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे। पहिली चौकशी तुम्हाला अतिशय महत्त्वाची असणार आहे। दुसरी जी चौकशी होणार आहे, दुसरा जो नियम असणार आहे तो तुम्ही इथं पाहू शकता, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे। बघा दुसरी चौकशी असणार आहे तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे, जसं की इथं पाहू शकता शेती असो, प्लॉट असो, घर असो सुद्धा बघा यापैकी ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। हे सर्व काही तुमचं ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। जर तुमच्या नावावर हे काही असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाणार आहे। बघा तुमचा सुद्धा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द केला जाईल, कारण जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी तुमच्या कुटुंबाकडे कुणाकडे म्हणजे प्रॉपर्टी असेल, ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, आता ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे, त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचं घर नको आहे, प्लॉट नको आहे। जर असेल तर तात्काळ तुमची ही जी योजना ही बंद करण्यात येणार आहे, असा आदेश शासनाने दिलेला आहे। ही दुसरी चौकशी दुसरा नियम असणार आहे। आता तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना। बघा तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी शासनाच्या सरकारच्या नोकरीवर असेल, कोणी पगार घेत असेल तर त्या बहिणींना सुद्धा या योजनेपासून काढलेलं आहे, हा नियम ठेवण्यात आलेला आहे। तर असेल तर तुम्हाला तुमच्या घरात जेवढे पण महिला लाभ घेत असतील सर्व बहिणींचा लाभ बंद होणार आहे। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक बहीण लाभ घेत असेल, 2 बहिणी लाभ घेत असाल तर सर्वांचं लाभ बंद होणार आहे, कारण शासनाचा हा निर्णय आहे। कोणी शासनाच्या नोकरीवर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिलेला नाही, म्हणून शासनाने हा नियम ठेवलेला आहे। शासनाचा हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासनाच्या नोकरीवर असेल, शासनाच्या इथं कोणी पगार घेत असेल तर त्यांना तात्काळ या योजनेपासून रद्द करण्यात येणार आहे। ही चौकशीसुद्धा सुरूच राहणार आहे। आणि शेवटची चौकशी, चौथी चौकशी असणार आहे ते म्हणजे तुमचं उत्पन्न। बघा अतिशय महत्त्वाचं आहे, हे सुद्धा नियम ठेवलेला आहे। 20,000पेक्षा कमी आहे की नाही, बघा महिन्याला, एक महिन्याला तुमचं उत्पन्न 20,000पेक्षा कमी आहे की नाही हे सुद्धा शासन चेक करणार आहे। जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढले जाऊ शकतं। म्हणजे एका महिन्याला 20,000 म्हणजे तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे। त्याचा अर्थ म्हणजे एका महिन्याला तुमचं 20,000पेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे, असं शासनाने हा नियम ठेवलेला आहे। हे 4 चौकशा त्यांनी ठेवलेल्या आहे। या 4 चौकशा व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी ठेवलेला नाही, सर्व निर्णय त्यांनी आता काढून टाकले। हे 4च नियम त्यांनी ठेवलेले आहेत। आता तुम्ही या 4 नियमांमध्ये बसला असाल तर तुम्हाला 10वा हप्तासुद्धा मिळणार आहे, यापुढे येणारे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला काही हरकत नाही। ठीक आहे। आता लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाचा जो हप्ता वाटप होणार आहे, म्हणजे 10वा हप्ता जो आता वाटप होणार आहे हा तुम्हाला
गुढीपाडवाच्या अगोदर किंवा गुढीपाडवानंतर तुम्हाला 10वा हप्ता 2100 प्रमाणे दिला जाणार आहे आणि त्यासोबतच गुढीपाडवाला 2 सर्वात मोठे गिफ्ट तुम्हाला दिले जाणार आहे। 25,000 रुपयाचं अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। सर्व महिलांना मिळणार नाही, पण ज्या बहिणींना अनुदान देण्यात येणार आहे त्याची यादी तयार झाली आहे, त्यासाठी मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। तुम्ही इथे वरती आय बटनला पाहू शकता किंवा एंड स्क्रीनला येणार आहे। आणि सोबतच एक साडी सुद्धा मिळणार आहे। बघा, एक साडी सुद्धा त्यांना दिले जाणार आहे। तर यावर 24 लाख बहिणींना साडी दिली जाणार आहे आणि 25,000 रुपयाचं अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। आता 10वा हप्ता गुढीपाडवाच्या अगोदर किंवा गुढीपाडवानंतर तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे, कारण एका दिवसात 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तर कदाचित तुम्हाला गुढीपाडवानंतर सुद्धा मिळू शकतो 2100 प्रमाणे हप्ता आणि 25,000 रुपयाचं अनुदान आणि एक साडी सुद्धा तुम्हाला गुढीपाडवाच्या अगोदर किंवा गुढीपाडवानंतर तुम्हाला दिले जाणार आहे। अशा प्रकारे माहिती पत्रकामध्ये सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्यासाठी असंच मेन महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता मिळाला, तुम्हाला जुलैपासून तर आतापर्यंत 9 हप्ते वाटप झालेले आहे। जवळपास 13,500 रुपये तुमच्यापर्यंत पोहोचले असतील। जर आतापर्यंत तुम्हाला 13,500 रुपये पोहोचले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। किती पैसे मिळाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये।